गुड मॉर्निंग फ्रेंड्स, फिटनेस के मध्ये स्वागत आहे आणि जय श्रीराम मित्रांनो. तर आजचा आपला दिवस स्टार्ट होतो आहे. तर 7 वाजलेत आणि आज आपण वर्कआउटसाठी बाहेर निघतो आहे. तर दाखवतो तुम्हाला की सूर्यकिरण कसे मस्त पडलेत. आज थंडीच्या दिवसातसुद्धा खूप लवकर ऊन पडलेलं आहे. तर हा बघा सगळा माझ्या आजूबाजूचा परिसर आहे. सकाळ सकाळी लवकर वर्कआउटला जाताना ही एक मजा वेगळीच असते. तर पहिला मास्क घालून पूर्णपणे कवर होऊया, कारण की जसं मी काल तुम्हाला बोललो की मास्क नसेल तर कोणते आपल्याला दुष्परिणाम होऊ शकतात. तर आपण डायरेक्ट शाळेच्या ग्राउंडवर आलेलो आहे. तिथून जिमखाना ही मुलं प्रॅक्टिस करतात. तर पहिला जो राऊंड घेतलेला आहे तो मी आजच्या दिवसाचा 400 मीटरचे 2 ट्रॅक मी वॉक करून घेतो आहे. वॉक केल्यानंतर आपली बॉडी टोटली चांगली वॉर्म होते. आणि सेकंड थिंग आज आपण कवर करणार आहे ते म्हणजे ॲब्स ट्रेन करायचे आहेत. ॲब्स ट्रेन करत असताना बऱ्याच दिवसानंतर मी ॲब्स ट्रेन करतो आहे, कारण की याच्या आधी बरेच दिवस झाले मी ॲब्स पण केले नव्हते, काही नव्हते. तर चला बघूया काय काय कसं कसं करायचं आहे. तर पहिला मी वॉर्मअप करून घेतो आहे, कारण की वॉर्मअप हा झालाच पाहिजे. वॉर्मअप नसेल तर बॉडी पूर्णपणे आखडलेली असते आणि सकाळ सकाळी आपण झोपेतून उठलेलो असतो. त्यामुळं एवढं बॉडीला आपल्या हॅबिच्युअल झालेलं नसते की त्याचा रक्तप्रवाह आणि ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळं पहिला वॉकिंग करून घ्यायचं. वॉकिंग झाल्यानंतर बॉडी स्ट्रेचिंग असतील ते करावेच लागतात. बॉडी स्ट्रेचिंग केल्यानंतर पूर्णपणे आता आपण शोल्डर्स मूव्ह करून घेतो आहे. तर बरेच जण म्हणतात की ॲब्सचा वर्कआउट आणि शोल्डर्स कशाला. तर ओव्हरऑल बॉडी आपण जर स्ट्रेच केले तर आपल्याला कोणतेच प्रॉब्लेम नाही येणार. तर पूर्ण बॉडी स्ट्रेच करून घ्यायचं आहे. फक्त ॲब्स करायचं आहे, त्यामुळं आपण असं नाही तर पूर्णपणे झाले पाहिजे. मी तुम्हाला आजचा आपला जो चालू आहे तो डे 3 चालू आहे. 100 डे चॅलेंज घेतला. आजपर्यंत आपला एकही गॅप नाही आहे. 3 दिवस झाला, 3 दिवसात. पण आपल्याला असंच कोणताही गॅप न ठेवता पूर्णपणे सगळा वर्कआउट कवर करायचा. आत्ताची माझी बॉडी कंडिशन बघू शकता आणि 100 दिवसानंतर पण बघू शकता. मला ड्रास्टिंग चेंज झालेला बघायचा आहे माझ्यामध्ये आणि हे कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे मला. चॅलेंज तर आत्तापर्यंत खूप घेतलेले आहेत, पण हा जो फिटनेसमधला माझा 100 डेजचा चॅलेंज आहे हा मला पूर्ण आणि व्यवस्थित करायचं आहे. त्यामुळं ट्रान्सफॉर्मेशन मी जिममध्ये बरेच केले आहेत, पण असं ट्रान्सफॉर्मेशन ग्राउंडवर पहिल्यांदाच करतो आहे. त्यासाठी बघूया म्हणजे चेंजेस किती होतात, काय होतात. आणि डाएट अजून स्टार्ट नाही केलेलं आहे मी, तर डाएट मंडेपासून स्टार्ट करतो आहे. काही घरचे फॅमिली फंक्शन्स वगैरे आहेत, तिकडं मला जायचं आहे 1-2 दिवस पुढचे. त्याच्यानंतर मंडेपासून रेग्युलर रुटीनमध्ये येतो आहे. रुटीनमध्ये आल्यानंतर आपण डाएट वगैरे पूर्णपणे चालू करतो आहे. डाएट म्हणजे काय आहे, आपलं कार्ब्स पूर्ण कट करतो आहे आणि मॅक्सिमम प्रोटीन आणि फायबर जे मिळेल ते आपण कवर करतो आहे. बेसिकली मी बऱ्यापैकी व्हेजिटेरियन प्रेफर करतो आहे. नॉनव्हेज खातो, बट घरी चालत नसल्यामुळे मी घरी व्हेजिटेरियन डाएट करतो. कारण की सध्या आपल्याकडे कॅमेरामन नाही आहे. हा बघा एक छोटा मुलगा येतो ग्राउंडवर प्रॅक्टिसला, तो त्याच्या पप्पांबरोबर ट्राय करतो आहे डिप्स करण्याचा. तरी आत्ता आपण सुरुवात करून घेतो आहे क्रंचेससाठी. पहिला दिवस आहे. आपण याचे 15चे 4 सेट घेतलेले आहेत. बघू शकता की आत्ता बॉडी वेट पण भरपूर आहे, फॅट पर्सेंटेज पण बॉडीवर सध्या भरपूर आहे. त्यामुळं थोडीशी अडचण होते मला, पण काय प्रॉब्लेम नाही. एकदा डाएट चालू झाला की कसं कवर करायचं आहे मला चांगलंच माहिती आहे. आणि मला हेच तुम्हाला दाखवायचं आहे की 100 डेजमध्ये मी कसं ट्रान्सफॉर्म करतो आहे. आता सिंगल रेस घेतो आहे, आपण सिंगल लेग रेसेस घेतो आहे. हे लोअर ॲब्ससाठी आपण ट्रेन करतो आहे. आपल्याला पूर्ण ओव्हरऑल बॉडी चेंज करायची आहे. डोळ्यावर खूपच ऊन पडते आता सध्या. त्याच्यानंतर आपण घेणार आहे ते म्हणजे लेग रेजेस. बोथ लेग्स घेतो आहे. याच्यामध्ये मिडल अँड लोअर ॲब्स आपण ट्रेन करतो आहे. याची रेंज ऑफ मोशन जेवढी चांगली होईल तेवढं आपल्या ॲब्ससाठी चांगलं आहे. जेवढं आपल्याला ॲब्स हा पूर्णपणे चांगला व्यवस्थित कवर करायचा आहे. तर जय महाराष्ट्र मित्रांनो.